महायोगपीठे तटे भीमरथम् वरं पुण्डरीकाय दातुमुनिर्ग्रहे समागते तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गा करो प्रथम बाबाजी सत्सुदास कलावंदे जीवधरा कलांकांकते ज्योतिकामोदि वक्त्रम् खलानीशवादापनोदाह दक्षिम् समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवम् कैलासराना शिवचन्द्रमौळी पनीर माता मुकुटा कारुण्य सिंधु भवदुःखदलवीन शंभो मदकोडतारे श्री गुरु चरण सरोज रज निज मन वरनहु रघुबर विमल जसु जोदाय बलचारी बुद्धिहीन तन जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेश स्मरण क्या होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंदवो चित्तासे आपोल्या तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात माझे
तया माझे दंडवत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग बहुतेकांच्या परिचयाचा सर्वांच्या परिपाठातील 4 चरणाचा श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा भगवान श्री दत्तात्रय प्रभूच्या अवतार कार्याची जाणीव करून देणारा अभंग आजच्या दत्त उत्सवा पौर्णिमेच्या निमित्ताने घेतलेला आहे. विठ्ठल सद्गुरु श्री विठ्ठल महाराज की दत्तात्रय भगवान की. सेवेला सुरुवात करण्याच्या तत्पूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा, जमलेली सर्व भक्त भगवान दत्तात्रय प्रभूच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपण दरवर्षी या पंचक्रोशीतील भागातील सर्व भाविक भक्त, स्त्री पुरुष, माता भगिनी, तरुण मंडळ, लहान या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो. अशा या दत्तगडावर, अशा या दत्त मंदिरामध्ये दत्त जन्माचा उत्सव मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने, निष्ठेने आपण साजरा करतो. या सर्व परिसरातल्या सर्व भावी भक्तांना, श्रोते मंडळींना, या दत्त मंदिराच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व टीमना, सर्व मंडळांना सद्गुरु विठ्ठल महाराजांचा कोटी कोटी शुभ आशीर्वाद आणि माझा तुम्हाला सर्वांना प्रणाम, सर्वांना नमस्कार. गेली 36 वर्षापासून नाही का, मला वाटतं हे दत्त जन्माचं, हे दत्त हे 36 वर्ष आहे. याला 3 तप झाले बरं का. 12 त्रिक 36, 12 वर्षाचं एक तप असते. नेमानं या वर्षी त्या हँडल वरती, पॉम्पलेट वरती त्रित तपपूर्ती 16 असली आहे सोबत. म्हणून 12 वर्ष कुठल्याही एखाद्या साधनेमध्ये झालं, एखादी साधना, आणि ज्याच्याविषयी आपण साधना करतो 12 वर्ष एक निष्ठाने, एक नियमानं न चुकता एखादा केलेला नेम 12 वर्ष केल्यानंतर दरवर्षाचाच नियम आहे त्यांचा. 36 वर्ष झाले ह्या नियमाला, त्यांचं बी तप झाले. त्रितपपूर्ती 16 या ठिकाणी. कीर्तन होईपर्यंत मंदिर बंद करा, नंतर घ्या ना दिवसभर आपण काय. आणि गेली 36 वर्षापासून आजता गायत आज या दत्त जन्माच्या कीर्तनाचा जो नियम आहे, आजची ही जी सेवा आहे, आजची ही जी परंपरा आहे, ते सद्गुरु गुरुवरी विठ्ठल महाराज सांडोळकर बाबांची सेवा आहे. महाराज जसं या ठिकाणी दत्त जन्माचा उत्सव सुरुवात केला तेव्हापासून महाराजांची सेवा आहे ना, बरोबर आहे ना, विठ्ठल महाराजांची सेवा आहे. आणि आताही ही माझी सेवा नाही, आता ही महाराजांची सेवा आहे. बाबाचंच कीर्तन आहे, महाराजांची सेवा. आपण फक्त एकच करायचं, सेवके करावे सांगितले काम, तेथे मी तू पण. महाराजांनी मला सांगितलेलं आहे इथली इथली सेवा करायची. ते सेवा कशी होते, सेवा कशी असते, सेवा कशी करून घ्यायचं, काय करायचं, ते गुरुला चिंता आहे, ती महाराजाला चिंता आहे. आपण फक्त सांगितलेलं काम तेवढं करायचं, गुरुची सेवा करायची. म्हणजे गुरूंची सेवा आहे, हे गुरुचं कीर्तन आहे, सद्गुरु विठ्ठल महाराजांची सेवा आहे. आणि आजचं हे कीर्तन रूपी पुष्प सद्गुरु महाराजांच्या पवित्र चरण कमलावरती 1 तासामध्ये आपल्याला त्यांच्या चरणावर समर्पित करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु विठ्ठल देवाचे उत्सव
कर जावं, दत्ताच्या जयंत्या कर जावं, साधूंच्या पुण्यतिथ्या करावं, साधू संतांच्या समाधीचे उत्सव करावं, कीर्तन भजन करावं, देवाचे मंदिर बांधावं, साधूचे मंदिर बांधावं, साधूच्या मूर्ती स्थापना करावं, देवाच्या मूर्ती बसवावं, देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करावं, सप्ताह करावं, अन्नदान करावं, सत्संगती करावं, गळ्यात माळ घालावं, श्री गुरुला शरण जावं, गुरुची सेवा करावं, गुरुकडून अनुग्रह घ्यावा. आज या दत्तात्रय प्रभूचा जो जन्म आहे आणि त्यांचा जो उत्सव आहे, त्याही दत्तात्रय प्रभूने आपल्या जीवनामध्ये गुरु करून घेतले. बरोबर आहे काय? दत्तात्रय प्रभूने गुरु करून घेतले. आता बघा, ज्या दत्तात्रयाने गुरु करून घेतले एवढा मोठा देव आहे, त्याही दत्तप्रभूला जर गुरुची आवश्यकता भासली तर तुम्हा आम्हाला गुरु करून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. गुरु करून घ्यावंच लागतं. या देहाला, या शरीराला, या इंद्रियाला जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक करून घ्यायचं, आणि जोपर्यंत या देहाला गुरु नाही, या शरीराला गुरु नाही, या इंद्रियाला गुरु नाही, शरीराला देहाला गुरु नाही, तोपर्यंत त्या जीवनाची, त्या व्यक्तीची, त्या जीवाची या जीवनातून मुक्तता होत नसते. म्हणून देहाला गुरु पाहिजे, गुरु करून घ्यावं लागतं. आताच आपल्या हकनाकवाडीमध्ये आमच्या सर्व भावी भक्तांनी, बाबाच्या शिष्यमंडळाने, एक 50-50 माता माऊलीनी, बहिणींनी, समजाईनी गुरुवर्गणीचा मोठा कार्यक्रम केला हकनाकवाडीमध्ये. आता 2-3 दिवस झालं मला वाटतं. किती तारखेला? 2 तारखेला. 2 तारखेला ना, द्वादशी दिवशी खूप मोठा सुंदर कार्यक्रम केला. बघा, ते मोबाईलवरती आलं वाटतं, पोरांनी टाकले. 56 प्रकारचे भोग जेवायला केले होते. त्याच्यातला फक्त एकच घास खाला तर मला ढेकर येऊ राहिले. आता तेवढे 56 केलेले पदार्थ खाल्ले, असं पूर्ण ताट असं मानले. 56 प्रकारचे भोग जेवायला. याला किती सद्भावना, किती निष्ठा, किती श्रद्धा म्हणा. आणि खरं सांगतो तुम्हाला, तुमचा संसार, तुमचा प्रपंच, तुमचं संपत्ती, तुमच्या घरातली प्रॉपर्टी, तुमचं धन, तुमचं काय सोनं आहे, हे तुमचं फक्त जाग्यावरच राहते. आणि जे आपल्या हाताने जे परमार्थ केलेले असते, दान धर्म केले असते, गुरुची सेवा केलेली असते, तोच देह आपल्या सोबत येतो आणि आपले कर्म सोबत येते. माणसाच्या जीवनामध्ये फक्त 2 कर्म सोबत येते, चांगलं किंवा वाईट. याच्याशिवाय, दोन्ही कर्माशिवाय, या दोन्ही पैकी एक फक्त कोणतं तरी एक येतं, चांगलं किंवा वाईट येतं. मग आयुष्यात माणसाच्या जीवनामध्ये कर्म जर माणसाच्या सोबत येत असेल तर माणसानं आयुष्यामध्ये चांगलंच कर्म करावं, चांगलंच राहावं आणि जातीवेळेस चांगलंच कर्म सोबत घेऊन जावं. आणि ज्याने आयुष्यभर चांगलं कर्म केलं, ज्याने आयुष्यभर सत्संगती केली, ज्याने साधूची सहवास केला, गुरुची संगती केली, त्याच्या जीवनामध्ये उत्तम गती त्या माणसाला प्राप्त होत असते. ऐका, म्हणून आपण दरवर्षी ज्या इथे येतो ना, आपण भाग्यवान आहोत. सर्व तुम्ही दरवर्षी येता येत, मोठ्या अट्टहासानं, प्रेमानं दत्तप्रभूचा उत्सव मोठ्या आनंदानं, प्रेमानं तुम्ही एवढा उत्सव करतात. खरंच भाग्य आहे. तुम्हाला सांगतो, कुणाला पटेल अथवा न पटेल, पण खरंच परमार्थ करायचं, परमार्थ करण्यासाठी, नामस्मरण आवडण्यासाठी, गुरुची संगती, साधूची संगती, परमार्थ आनंद करण्यासाठी खरंच जन्माचं संचित भाग्य लागते. कारण त्या कपाळाला, पापी लोकाला परमार्थ आवडत नसते. लक्षात ठेवा. मी प्रमाण देऊन सांगतो. ज्या देवानं, ज्या ईश्वरानं जे एवढं चांगलं तोंड, एवढं मुख, पवित्र असं देवानं एवढा सुंदर असा कोटी मोलाचा देह दिला, पण त्या मुखानं, त्या तोंडानं जर देवाचं नामस्मरण जर चुकून जर लोक करत नसतील, चुकूनही देवाचं नामस्मरण त्या मुखाने येत नसतील, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो माणूस पापी आहे. पापी आहे. जो नामापासून विनमुख आहे, जो परमार्थापासून लांब आहे, सत्संगापासून लांब आहे, देवधर्मापासून लांब आहे, गुरुपासून लांब आहे, सेवा धर्मापासून लांब आहे, आणि अजिबातच तो जवळ येत नाही, त्याला स्पर्श होत नाही, तो माणूस पापी आहे. प्रमाण देऊन सांगतो. नामासी विनमुख. हरिपाठ वाचा, मना हरिपाठ रोज. कोण नेमानं हरिपाठ म्हणते, बोटवरी करतात, सत्कार आता इथे 1-1 लाख रुपये देऊन. होय, कोण नेमानं म्हणते हरिपाठ? नेमानं 1. वा, 1 तर निघाली, 2. बाप मात्र आहे तसं रे. बाप मा गेल्यावर बी हरिपाठ म्हणणार आहे. भिन्न ना ते शरीरामध्ये रोमान. जन्माला आल्यापासून ज्या दिवशी हरिपाठ सुरू केला म्हणायला,
तेव्हापासून स्नान झालं, डोक्यावर पाण्याचा तांब्या पडला, ध्यान ठेव बरं का, त्यांच्या अंगावर डोक्यावर पाण्याचा थेंब पडला की तोंडातून लगेच सुंदर ध्यान अभंग बाहेर येते. मला वाटतं हेच अभंग आता कायम पुढे असंच येईल वाटाले पुढचं. लक्षात ठेवा, सांगतो तुम्हाला की नेम पाहिजे माणसाच्या जीवनात, नेम पाहिजे. ज्याच्या जीवनात नेम नाही तो माणूस नेमाचा नाही. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रमाणात तो नर पापिया आणि ज्याचं जीवन फक्त जन्माला आला, खाला पेला राहिला, संसार प्रपंच केलं, घरदार बांधलं, लग्न वगैरे केलं, हे सर्व केलं, आणि जसं आला फक्त संसार प्रपंच काम धंदे करूनच ज्याच्या जीवनामध्ये शेवट झालं ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिवीन जन्म नरकाची पै जाना. आणि अशा माणसाच्या शेवटच्या क्षणात त्याला न्यायला कोण येते सांगतो. माता पाहो माता पाहो प्राणी हो आपण यमाच्या दारात जाऊ का देवाच्या दारात जाऊ? आपण देवाच्या अंत काळाच्या यम पाहुणा होऊन येऊ का देव पाहुणा होऊन येऊ आपल्याला न्यायला? बोला ना. अंत काळाच्या वेळेस देव पाहुणा होऊन आपल्याला घरी न्यायला येऊ का यम पाहुणा होऊन आपल्या घरी नेऊन न्यायला? देव यावं ना, देव यावं. मग देव जर अंत काळाच्या पाहुणा होऊन आपण न्यायला यावं असं वाटत असेल, आयुष्यभर तुम्हाला देवाचं भजन करावं लागेल, आयुष्यभर तुम्हाला देवाची साधना करावं लागेल, आयुष्यभर देवाचं तुम्हाला नामस्मरण करावं लागेल, आयुष्यभर देवाचा तुम्हाला हरिपाठ म्हणावं लागेल, भजन कीर्तन करावं लागेल. आयुष्यभर जर तुम्ही त्या देवाची आठवण केलात तर अंत काळाच्या वेळेस देव तुमची आठवण करेल. सोयरी येतात ना, ते काय घरात नातलग मुली जावाई नातू पण तो हे निवाई सासरा जावाई निनन काय निनन का काय लिनन ननन का लिनन काय जाऊ दे असेल ते काय ते काय ते काही हरिपाठात नाही, कोणी गीतेत नाही. चला जे असेल ते, हे जे पाहुणे आहेत ना, हे जे सोयरे आहेत ना, हे नातलग लावलेले हे उगा अलीकडले आणि ह्या पाहुण्याचा उपयोग अंत काळाच्या नाही. काय करतील? येतील, रडतील, फक्त एवढंच की एवढंच ना, उद्धार करू शकत नाही. मुलीचं प्रेम आहे, स्वाभाविक आहे, मुलीचं प्रेम आहे, मुलाचं प्रेम आहे, सर्वांचं प्रेम आहे. येतील तुमच्यापाशी, रडतील, थोडं रडतील, शोक व्यक्त करतील, दुःख व्यक्त करतील, निघून जातील, पण उद्धार करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, उद्धार करणारा फक्त एक गुरु असतो, गुरु एक गुरु असतो, एक देव असतो, देव. आणि आपल्या जीवनामध्ये माणसानं काही करावं पण गुरु प्राप्त करून घेतल्याशिवाय, गुरु करून घेतल्याशिवाय, देव प्राप्त करून घेतल्याशिवाय माणसानं जीवनात कधीच मरण जाऊन. लक्षात ठेवा. आणि जर गुरु न करता जर माणूस जर मेला, त्या माणसाला जीवनामध्ये गती प्राप्त होत नसते. विठ्ठल देव जर अंतकाळाच्या वेळेस आपल्या घरी जर आपल्याला यावं असं न्यायला असं वाटत असेल तर काय करा, जेवढे या जगात भारतात जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थावर भाव ठेवा. ऐका,
पंढरपूर तीर्थ आहे, आळंदी तीर्थ आहे, काशी वाराणसी तीर्थ आहेत. म्हणजे जेवढे आपल्या भारतामध्ये ना एवढे तीर्थ आहेत, तेवढ्या तीर्थावर भाव ठेवा, तीर्थावर भाव ठेवा आणि अंतःकरणामध्ये त्या तीर्थावशी करुणा करा. तीर्थवरती भाव धरी रे, तीर्थावर भाव ठेवा, अंतःकरणामध्ये करुणा ठेवा. करुणा, एकूण एकाविषयी करुणा, प्रेम ठेवा. तीर्थवरती भाव धरी रे करुणा. आणि ज्या तीर्थावर तुम्ही भाव ठेवला, आयुष्यात हृदयामध्ये तुम्ही ज्याच्याविषयी सर्वाविषयी करुणा ठेवलात, तोच परमात्मा तुमच्या घरी शेवटच्या दिवशी येतोच. परमात्मा एकटा येत नाही, येतोच त्याने सोबत घेऊन येतो. कोणाकोणाला सोबत? शांती दया पावना हरी हरी हरिपाठ सुरू करा, हरिपाठ सुरू करा. हरिपाठाची जर गोडी जर तुम्हाला लागली ना, खरंच तुमचा देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. देह पवित्र करायचा आहे. हा देह अपवित्र आहे पाटील, अपवित्र देह आहे. अपवित्र देहाला पवित्र करायचं असेल तर पवित्रच नामस्मरण करावं लागतं. ध्यान ठेवा. शर्ट जर अंगातला मळाला ना, अंगातला शर्ट मळाला ना, अंगातला शर्ट मळाला क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी परत मळालेला शर्ट मातीत मिसळून जमत नाही. जमते? बोला ना. मळालेला शर्ट आहे, घाण झालेला शर्ट आहे, पण परतच्या शर्टाला मातीत मिसळून जमत नाही. परत तो शर्ट कोणत्या साधनाने स्वच्छ होऊन जाईल हे साधन हुडकावं. मग शर्टाला स्वच्छ करण्यासाठी, शर्टाला पवित्र आणि क्लीन करण्यासाठी साधन काय? साबण हे साधन आहे. बरोबर आहे? साधन. मळालेल्या शर्टाला धुवायचं असेल तर साबण जसं साधन आहे ना, तसं मळालेला अपवित्र देहाला पवित्र करायचं असेल हरिपाठ हे साधन आहे. हरिपाठ कीर्ती, हरिपाठ कीर्ती मुखे धरी काय पवित्रची होय देह त्यांचा. हरिपाठ म्हणा, 27 अभंगाचा हरिपाठ आहे. नियमाना हरिपाठ म्हणा, फक्त नियमाना हरिपाठ म्हणा. ज्याला ज्याला वाचता येते त्याला, ज्याला ज्याला वाचता येते त्याला नियमाना हरिपाठ म्हणा. देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधूचा देह पवित्र आहे आणि आमचा तुमचा देह अपवित्र आहे. विठाला म्हणून आपण जर देवाला जर आपण आवडावं असं वाटत असेल, आपण लोकाला आवडून उपयोग नाही. आपण कुणाला आवडावं? तुमच्यावर प्रेम करतं. विठाला बर. मला सांग, प्रत्येकाला वाटते का नाही? प्रत्येकाला वाटते का मी गेल्यावर माझं मंदिर व्हावं? वाटते? मी गेल्यावर माझं मंदिर व्हावं, असंच माझ्यावर गुलाल टाकावं, असंच महाराजाचं वाटतंय का नाही? का वाटणार? ते वाटतंय ना? मग मी गेल्यानंतर माझ्या नावावर मंदिर व्हावं, गुलाल टाकावं, माझ्या नावावर जेवण व्हावं, लोक येवं, कीर्तन भजन करावं. आपण बी आयुष्यभर तसंच राहावं लागेल, गोडच राहावं लागेल ना. आयुष्याचा शेवटचा दिवस ज्याच्या जीवनात गोड करावं असं वाटत असेल, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा बाबा, चांगलं मरण यावं, असंच कीर्तन भजन करत करत, असंच शिष्यमंडळ असावं, असेच वारकरी असावं, असंच भावी भक्त असावं, असेच ध्वज पताका लागलेला असावं, असंच कीर्तनात मृदंग वाजावं, तुम्ही असे समजे बसले राहावं आणि कीर्तन करता करता तिथंच माझा प्राण जावं, जीव जावं, असं वाटतंय का नाही? मला तर वाटतंय. वाटतंय ना? आयुष्याच्या शेवटच्या क्षणात जिथं बी मरण येईल, पण अशा चांगल्या पवित्र ठिकाणी कीर्तन भजनामध्ये मरण यावं, असं जर गोड मरण यावं असं वाटत असेल, आयुष्यभर तुम्हाला देवाचं गोडच नाम घ्यावं लागेल. तुम्ही आयुष्यभर देवाचं नाम गोड घ्या, तुमचा शेवटचा दिवस गोड होतो. विठ्ठल विठ्ठल.
लागतं. आपलं हे भाग्य आहे. दरवर्षी आपण इथे येतो, दत्त जन्माचा उत्सव मोठ्या थाटाने माटाने करतो. किती चांगलं वाटतं बघा, किती आनंद वाटतंय, किती सुख वाटते, किती समाधान आहे. परमार्थ जर सोडलं ना दुःखच आहे, दुःखच आहे. आणि परमार्थामध्ये सुख आहे. देव जर सोडला ना, देव सोडला बरं झालं. थोडं का होईना संसारातून, प्रपंचातून, माया जंजाळातून, आपल्या कामाधंद्यातून देवाच्या कुठेही मंदिरात जा आणि कुणाच्याही महाराजांच्या कीर्तनाला कुणेही तिथं गेल्यानंतर तुम्ही येऊन तिथून जाईपर्यंत समाधान शांत वाटते का नाही? रखरख वाटते? इथं कुणा रखरख वाटाले सांगा, वाटाले का? शांत वाटते का नाही? इथं समाधान वाटते का नाही? असं वाटते की इथून गडावून खाली जाऊच नाही वाटते. मला तर वाटते, पण गेल्याशिवाय बघा सप्ताह जवळ आलाय. 20 दिवस सप्ताह राहिला पाटील. आता आलं का लक्षात? जावं लागतं. ऐका की कीर्तन जर सोडलं ना, परमार्थ जर सोडला आणि देव जर सोडलं, सत्संगती जर सोडलं ना, जीवनामध्ये आपल्या शून्य शून्य. आणि एक जर परमार्थ जर झाला, शून्य 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 शून्य, तुम्ही किती शून्य काढा, शून्याला काही किंमत आहे का? किंमत आहे का नाही शून्याला? शून्याला किंमत आहे का नाही? शून्याला स्वतंत्र किंमत नाही. शून्याला 10 शून्य काढा, शून्य शून्यच आहे. आणि 10च्या पाठीमागे एक आकडा काढा, काय झालं? किती होते? 10 शून्य दिल्यावर 10 शून्य काढले होते ना, शून्याला काही किंमत होती का? मग एवढ्या 10 शून्याला किंमत एका अंकाने. शून्य कितीही काढत जावा, शून्याला स्वतंत्र किंमत नाही. शून्याला किंमत यावं असं वाटतं तर शून्याने कुणाचा तर आधार घ्यावा. तसं माझ्या संसार प्रपंचाला, तुमच्या माझ्या जीवनाला, आपल्या संसार प्रपंचाला काहीतरी गोडवा यावा, काहीतरी किंमत यावी असं वाटत असेल, त्याच्या पाठीमागे परमार्थाचा एक आकडा लावा. विठ्ठल म्हणून देवाच्या जयंत्या करतात. बरोबर आहे ना? देवाच्या जयंत्या करतात, साधूच्या पुण्यतिथी करतात. आणि सामान्य माणसाचे काय करतात अंकुश महाराज? गोड जेवण, गोड जेवण, तेरवी, काय काय असेल. कोणी जेवायला येतेत, कोणी येत नाही, एक भानगड आहे का? ऐका, साधूच्या पुण्यतिथी असतात, साधूचे सोहळे असतात. आत्ता माऊलीचा समाधी सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज इथे आहे. पैठणच्या नाथ महाराजांचा षष्टीचा उत्सव असतोय. आता सद्गुरु विठ्ठल महाराजांचा समाधी सोहळा आला 22 तारखेला. एवढं 4 राज्यातून महाराजांच्या नावावर पब्लिक इथे आहे. एवढं मोठं अन्नदान तिथं आता होतंय. एवढं ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, प्रवचन, महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार 8 दिवसाचं पंढरपूर होऊन जातं. साधूचे सोहळे आहेत, साधूचे पुण्यतिथी आहेत, देवाची जयंती आहे. आणि तुमचं आमचं सामान्य परिसरात माहित आहे. म्हणून ऐका, देवाची जयंती, देव ज्यावेळेस अवतारला येतो, देव ज्यावेळेस जन्माला येतो, देवाचा जन्म नाही, देवाचा अवतार आहे. देव एक अवतारला येतात आणि संत एक अवतारला येतात. जे देवाचं कार्य आहे ते संतांचं कार्य आहे. संत कार्य करतात ते देव कार्य करतात. म्हणून देव आणि संत दिसायला जरी वेगळे असले, असायला एकच आहे. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते तुकाराम महाराजांचा अभंग आहे. देव ते संत, संत ते देव. जे देव आहेत
ते संत आहेत आणि संत आहेत ते देव आहेत. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय होय. ज्ञानेश्वर महाराज संत आहेत आणि भगवान विष्णू हा देव आहे. ज्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता ज्या कृष्णाने सांगितली त्यावेळी तो देव झाला आणि ज्या गीतेतलं ज्ञान संस्कृत भाषेतलं मराठीत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ते ज्ञानेश्वर महाराज संत झाले. ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज भगवंत आहेत. विठ्ठल जेवढे संत झाले तेवढे संत जेवढे झाले हे संत देवाचेच अवतार आहेत. देवाचेच अवतार आहेत. तुकाराम महाराज देवाचा अवतार आहे, ज्ञानेश्वर महाराज देवाचा अवतार आहे, नाथ महाराज देवाचा अवतार आहे, नामदेव महाराज देवाचा अवतार आहे, निवृत्तीनाथ देवाचा अवतार आहे, सद्गुरू विठ्ठल महाराज सांडोकर हे देवाचे अवतार आहेत. मग देवाचा अवतार असतो तर या रूपामध्ये काय आले? तुमच्या आमच्या करता आले. उद्धराया जन सांगा, साक्षात पंढरपूरचा पांडुरंग विटेवरला परमात्मा जर कुठे इकडे तिकडे येऊन झाला त्या देवाचं काही डिमांड राहील? त्या देवाला चल सोयाबीन काढाय म्हणतील लोक. उग हिंडून काय करायला खाऊन चल माझ्यासोबत नांगरायला म्हणतील. देवाने म्हणजे तसं करायचं नाही. आपल्याच रूपानं पण संतांच्या रूपात जायचं, देवाच्या रूपात जायचं. म्हणून बघा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक भागामध्ये एक 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 साधू झाले. का? एकाच संताने एकाच प्रत्येक भाग कव्हर करणं होत नसतं. होत आहे का? इथले कीर्तन तिथले प्रत्येक भागाभागामध्ये संत आहे. देवाने काय केलं? पुणे जिल्ह्यामध्ये तुकोबाराच्या रूपाने तिथं दिवत अवतार घेतले. ज्ञानेश्वर महाराज तिथं आळंदीमध्ये, नाथ महाराज तिथं पैठणला, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ, ह्याला सासवडला स्वपन काका, मुक्ताबाईकडं आपणच आपले अवतार देवानं घेतले. आणि ज्या वेळेस संत अवतारला येतात त्यावेळेस संतांच्या नावावर गुलाल नसतो. ऐका बरं का, देव अवतारला आल्या आल्या देवाच्या नावावर गुलाल आहे. आता आपण टाकलोय दत्ताचा अवतार झाला गुलाल. ऐका, देव जन्माला आला म्हटलं की गुलाल, संत अवतारला आले म्हटले की संतांची निंदा. आयुष्यभर लोकांनी संतांना निंदा केलं, द्वेष केलं, मत्सर केलं, बोललं, ठेवलं केलं. पण आयुष्यभर लोकांनी जरी संतांचा द्वेष, मत्सर, निंदा केली तर आयुष्यभर त्या संतांनी शिव्या दिल्या, लोकांनी अंगावर थुंकलं, लोकांनी तरी नाथ महाराजांना अंगावर थुंकलेलाचाही उद्धार केला. मंबाजी गोसाव्याने काट्याच्या काठीने जगद्गुरु तुकोबारायला मारलं तरी तुकोबाराय मंबाजी गोसाव्याचे पाय दाबाय घरी गेले. पण ढकललं नाही, लांब केलं नाही, उद्धार करून टाकला. त्याला उद्धार करून टाकला. सांगतो तुम्हाला, आपणाला जर सोनं करून घ्यायचं असेल या जन्माचं, या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर परिसरूपी संत महात्म्याला स्पर्श करा. या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. लोखंड लोखंड म्हणून राहू नका. किती दिवस लोखंड राहायचे? आणि लोखंडाचं काय मला सांग? सोनं मातीत टाका, सोनं कुठेही टाका, सोनं उकंड्यात करून ठेवा, सोनं बँकेत ठेवा, सोनं लॉकवर द्या, सोन्याची किंमत कमी होत नसते. आणि लोखंड कुठेही पडू द्या, लोखंडाची माती झाल्याशिवाय राहत नाही. मग आम्हाला लोखंड व्हायचंय का सोनं व्हायचंय? मुरली, सोनं व्हायचं आहे ना? बर, लोखंड कसं रुपये किलो आहे पाटील? लोखंड कसं रुपये किलो आहे? लोखंड 60 रुपये किलो आहे. सोनं कसं रुपये किलो आहे? इथं तोळ्याची भानगड पडली. 1,30,000 वगैरे काहीतरी सोनं झालंय म्हणे. ऐका, 1 तोळा बरं का, लक्षात ठेवा. सोन्याचं लोखंड, लोखंडाची 60 रुपये किंमत आहे. आणि परिसाचा स्वभाव आहे की लोखंडाला सोनं करणं. परिसाचा स्वभाव आहे लोखंडाला सोनं करणं. लोखंड 60 रुपये किलो आहे. आता समजा त्या 1 किलो लोखंडाला परिसाचा जर स्पर्श झाला, आता 1 किलो लोखंडाचं काय झालं रूपांतर? कशा झालं? सोन्यात रूपांतर झालं. आधी काय होतं? लोखंड होतं. लोखंडाची 60 रुपये किंमत होती. त्याला कोणी विचारत नव्हतं, त्याला कोणी हे करत नव्हतं. पण त्या लोखंडाचं दैवयुग, त्या लोखंडाचं भाग्य, पुण्य उदयाला आलं, संचित उदयाला आलं. आणि त्या लोखंडाला योगायोगानं, पूर्व पुण्याईनं त्या लोखंडाला परिसाची संगती मिळाली. अरे परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्या झाल्या 1 किलो लोखंडाचा आता 1 किलो सोनं झालं. हा परिसाचा गुणधर्म आहे.
आमच्या या जीवनाचं सोनं करून घ्यायचं असेल, परिसरूपी संत महात्म्याला स्पर्श करा. विठाला देव बी कार्य करा येतात, संत बी कार्य करतात. संतांचं कार्य काय आहे आणि देवाचं कार्य आहे. देव जगासाठीच विश्वासाठी येतात, संत बी विश्वासाठी येतात. म्हणून जगाच्या कल्याणाच्या संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताची विभूती जगाच्या कल्याण संताची अवतार झाले, देवाचे अवतार खूप आहेत, अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी, जेवढे देवाने अनंत अवतार घेतले ते भक्ताच्या कारणास्तव घेतले, कुठलं तरी कारण असल्याशिवाय नाही. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कृपाळू कनवाळू कृपाळू दिनाला उद्धरणे. अनंत अवतार आणि देवाचे तसे 24 अवतार आहेत. देवाचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतारामध्ये 24 अवतार आहेत आणि 24 अवतारामध्ये आणखी परत 10 अवतार आहेत. अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. असा परमात्मा येतो ना. कधी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येऊ लागली, ज्या ज्या वेळेस धर्म येऊ लागला, ज्या ज्या धर्माला ग्लानी येऊ लागली, त्यातच तो परमात्मा येतो, दुष्टाचा नाश करतो आणि सज्जनाचं रक्षण करतो. देवात आणि संतात भेद आहे. ऐका, देव काय करतो? एकाला जवळ करतो, एकाला लांब करतो. दुर्जनाला लांब करतो, सज्जनाला भक्ता राखे पायापाशी. भक्ताला पायापाशी ठेवते आणि दुर्जनाला लांब टाकते. हे कोण? देव. संत तसे नाहीत. संत चांगल्याला तर जवळ करतातच करतात, पण दुर्जनाला देखील जवळ करतात. विठ्ठल पूर्ण अवतार वेगवेगळे, पूर्ण अवतार वेगळे. एकच अवतार आहे बघा. रामचंद्र प्रभूचा अवतार कसा बघा, कृष्ण परमात्म्याचा अवतार बघा, देवाचा अवतार बघा, पांडुरंगाचा अवतार बघा. रामचंद्र प्रभूच्या अवतारामध्ये रामचंद्र प्रभूचं थांबणं बघा, रामचंद्र प्रभूचं चालणं बघा. ज्यावेळेस रामचंद्र प्रभू जन्माला आले ना अवतार, त्या अयोध्येमध्ये कच ठुमक ठुमक रामचंद्र, असं ठुमक 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 रामचंद्र. आणि रामचंद्र प्रभूचे पाय कसे, कृष्ण परमात्म्याचे पाय आणि पांडुरंगाचे पाय कसे. रामचंद्र प्रभूचा उजवा पाय पुढे आहे आणि डावा पाय माग आहे. हा, आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याचा चरण कसा आहे? उजवा पाय सरळ आहे आणि डावा पाय असा, म्हणजे 1.5 पायावर. रामचंद्र प्रभू दोन्ही चरणावर बघा. रामाचा उजवा पाय पुढं, डावा पाय माग. कृष्ण परमात्म्याचा उजवा पाय सरळ आणि डावा पाय असा 1.5 पायावर. आणि भगवान पांडुरंग परमात्मा जो विटेवर आहे ना, त्याच्यासारखे पाय, त्याच्यासारखं रूप, त्याच्यासारखे चरण, त्याच्यासारखी दृष्टी पाय कर कटी 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 पाय कर
ना काही हातात आहे, शंख चक्र गदा, पण पांडुरंगाच्या हातामध्ये यावरला काहीच नाही. त्यानं म्हणलं आता इतके दिवस मी अवतार घेतले, त्या अवतारामध्ये दुष्टाचा नाश केला, मारले तारले समद केले. या अवतारामध्ये मी काहीच करणार आहे, शांत बसणार आहोत. आणि पांडुरंग परमात्म्याने असे कटेवर हात ठेवले ना, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर, हाताला कर म्हणतात, कर कटेवरी ठेवो लिया. पांडुरंगाच्या गळ्यात कशाचा हार आहे? तुळशी हार गळा, काशी पितांबर, एवढे देव आहेत बरं का. प्रत्येक देवाच्या गाड्या वेगळ्या, एकूण एकाची गाडी त्याच्यासारखी नाही, त्याच्यासारखं का नाही, त्याचं घर वेगळं, ह्याचं घर वेगळं, त्याची गाडी वेगळी, ह्याची वेगळी, याची वेशभूषा वेगळी, ह्याचा गंध वेगळा, त्याच्या गळ्यात. प्रत्येक देवाचे सांगतो तुम्हाला, टाइम नाही मला आता. पांडुरंगाच्या गळ्यात कोणता हार आहे? तुळशीचा हार आहे. त्याच्या कपाला उटी कोणती आहे? चंदनाची उटी आहे. आणि काशीला कोणता आहे? पितांबर आहे का नाही? बघा, महादेवाच्या गळ्यात कोणता हार आहे? कोणत्या फुलाचा हार आहे? कसला हार आहे महादेवाच्या गळ्यात? हा, आणि कमरला काय त्याच्या? कोणतं पितांबर आहे? गजचर्म व्याघ्रांबर. हा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहे, चंदनाची उटी नाही कपाळाला. भगवान शंकराच्या कपाळाला महादेवाला चंदनाची उटी नाही. कोणत्या? भस्म आहे, भस्म आहे, भस्म. भगवंताचं, भगवान शंकराचं वाहन वेगळं आहे आणि भगवान विष्णूचं वाहन वेगळं आहे. याच्यासारखं त्याची वाहन नाही, त्याच्यासारखं ह्याचं वाहन नाही, ह्याच्यासारखं त्याचं रूप नाही, त्याच्यासारखं ह्याचं रूप नाही. ह्याचं निवासस्थान वेगळं, त्याचं निवासस्थान वेगळं, प्रत्येकाचं वेगळं. भगवान विष्णूचं वाहन गरुड आहे आणि भगवान महादेवाचं वाहन नंदी. नंदी बरोबर आहे. भगवान विष्णू कुठे राहतात? वैकुंठात राहतात, वैकुंठात. आणि महादेव कुठे राहतात? कैलासात. आणि ब्रह्मदेव कुठे राहतात? सत्य लोकात. विठ्ठल सत्य लोक कुणाला म्हणतात? जिथं असत्य, जिथं खोटं नाटक काही जमत नाही, त्याला कोणता लोक म्हणतात? आपणाला जर तिथं नेऊन 4-8 दिवस ठेवलं तर जमल का? इथं पारापारला खोटं बोल, एक मिनिटाला लोक खोटं बोलतात. सत्य लोकात हे कसं जमल? सत्य लोक म्हणजे सत्य लोकांमध्ये खोटं बिलकुल असत्य काहीच नाही, तो सत्य लोक आहे. वैकुंठात तर विशेष नाही, तो स्वर्ग भगवान परमात्मा आहेत, तिथे काही विशेष नाही. वैकुंठ कुणाला नको वाटणार आहे, स्वर्ग कुणाला नको वाटणार आहे, पण मिळायला काही भाजीपाला आहे का? काय एवढं स्वर्ग आणि वैकुंठ मिळायला मिळत नाही. वैकुंठ मी मिळते. कुणाला वैकुंठ पाहिजे असं तर माझ्याकडे मी देतो तुम्हाला वैकुंठ. इथंच वैकुंठ देतो. वैकुंठ 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 म्हणजे कोणता आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामधलंच एक प्रमाण आहे. ज्ञान देवा ध्यानी, ज्याला ज्याला वैकुंठात जायचंय, ज्याला ज्याला वैकुंठात घर करायचंय, मी तुम्हाला सांगतो तसं करा. आपल्या मनामध्ये ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण नाम मनी कंठात धरा. आणि ध्यानामध्ये ईश्वराला ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी. ध्यानामध्ये रामकृष्ण आहे, कंठामध्ये रामकृष्ण नाम मनी ज्याने आहे, अशाच व्यक्तीचं घर तेने वैकुंठ भुवनी घर गेले, तेने वैकुंठ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र सर्वत्र वैकुंठ केले असे. ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला. कसा हरिपाठ आहे गोड. मला हरिपाठाशिवाय काहीच गोड वाटत नाही. मला खूप हरिपाठ गोड आवडते. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ
परमात्मा आहे ना, तो परमात्मा कुठे आहे? ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. याच हरीचा अवतार, याच परमेश्वराचा अवतार. पण सर्व देवाच्या अवताराचे भिन्न भिन्न असले ना, पण त्रिमूर्तीचा अवतार फक्त एक दत्ताचा. एक दत्त एक दत्त प्रभूचा जर अवतार जर सोडला, बाकीचा कोणता नाही, बाकीचे सगळे एक आहे. आणि या त्रिमूर्ती दत्त अवतारामध्ये तीनही देवता आहेत. म्हणून आपण म्हणतोय गुरुर ब्रह्मा, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहे, त्याच्यामध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, तिन्ही देवतेचं एकत्रीकरण म्हणजे दत्ताचा अवतार. भगवान शंकर आणि पार्वती माता कैलास पर्वतावर एका ठिकाणी बसले होते. दोघं बसल्या बसल्या प्रत्येक जण जसं संसारात प्रपंचातले पत्नी पती आणि जसं संसारात प्रपंचात गप्पा बोलतात, तसं देव महादेव पार्वती शंकर कैलास पर्वतावर बसून चर्चा करता 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 पार्वतीने महादेवाला विचारले, या त्रैलोक्यामध्ये, या विश्वामध्ये, जगामध्ये कोण श्रेष्ठ आहे, कोण पतिव्रता? कोण विचारलं? पार्वतीने. कोणाला? महादेवाला. ऐका बरं का, कोण विचारलं, कुणाला विचारलं आणि कशाविषयी विचारलं, हे जर समजलं तर कीर्तन समजलं. नाही, आता कोण विचारतंय आणि कुणाला विचारतंय आणि कशाविषयी विचारतंय? पार्वती विचारते कोणाला? भगवान शंकरला. कशाविषयी विचारताय? या जगात पतिव्रता स्त्री कोण आहे याच्याविषयी विचारताय. विठ्ठल विचारता महादेवानं सांगितलं की पृथ्वीवर एकच स्त्री पतिव्रता आहे, एकच स्त्री पतिव्रता आहे. त्या स्त्रीचं नाव अनुसया माता आहे आणि तिच्या मालकाचं, तिच्या पतिराजाचं नाव हे अत्री ऋषी आहे. अत्री म्हणजे अ म्हणजे नाही आणि तीन म्हणजे तीन, तीन गुणाच्या पलीकडे अत्री. अनुसया, अन अधिक सुया म्हणजे अ अधिक सुया म्हणजे जिच्या पोटी कुठल्याच प्रकारचा द्वेष मत्सर नाही अशी ती अनुसया. आणि अनुसया माता हे सर्व पतिव्रता स्त्रियामध्ये सर्वात श्रेष्ठ असे आहे असं भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात. पण घरच्याने एवढंच भगवान शंकर सांगतात, पार्वती मातेला खरं वाटलं नाही. पार्वती म्हणते मी शंकराची पत्नी, एवढी भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, आम्ही तिघीपेक्षा या पृथ्वी तलावर श्रेष्ठ कोणी? प्रत्येकाला अभिमान राहते, कोणाला कशाचा ते काय काय. माझ्यासारखी श्रीमंती कुणाकडे राहते? थोडं नकर थोडं सोनं वगैरे घातलं, अंगठ्या पिंगट्या, ते जेवाय वाढायच्या लई सोंग. आता काय पंगत चालू राहून पंक्तीमध्ये अशा हातामध्ये अंगठ्या राहायचं तर ते गुन्हा बसू वाटणार. हात इथं वरण वाढा, इथं वरण वाढ, तिथं वरण वाढ, तिथं वरण वाढ, असं बोट करायचं. असं ते सांग का थोडं. ते एक बाई म्हणणारे सोन्याचे लई हौस असते सोन्याचे. मी लग्न झाल्यापासून तुमच्या घरामध्ये आल्यापासून मला सोनं केलं नाही, काय नाही, हाय तेच मंगळसूत्र. सतत सतत नवऱ्याला म्हणा. त्यानं सांगितलं करतो म्हणलं, थांब थोडं. योगाने बघा पाटल्या केली तिला, पाटल्या केल्या नवऱ्यानं, तिला पाटल्या केल्यानंतर उद्गिरून पाटल्या आणल्या हातामध्ये, अशा पाटल्या घातल्यानंतर आडावर चालली. आणि कसं आहे सांगतो तुम्हाला, जनरली सांगतो तुम्हाला, एखादी जर वस्तू जर तुम्ही घेतली आणि अंगावर घातली आणि ती जर वस्तू जर पुढच्या माणसाने जर विचारला गेली ना, माणसाला समाधान वाटत नाही, घालून बी समाधान वाटत. असं म्हणा होते. आता मी जर घड्याळ घातली ना, घड्याळ हा महाराज घड्याळ कुठून आणली, माझं नाही बघा सांगत तुम्हाला.
बाकी जनरल सांगतो लोकांचं, घड्याळ तुम्ही आणता, कुठली एखादी वस्तू आणली, पुढच्या माणसाने विचार तर त्या वस्तूचं समाधान वाटतं. एक साडी कुठून आणली बाई साडी वगैरे असं म्हणतं, त्या स्त्रीला थोडं समाधान वाटते. पाटल्या घातल्या हातामध्ये, आडावर पाणी शेंदायला चाली, कपडे धुवायला चाली, हे चाली, भरपूर पाटल्या असं करू लागली इकडे तिकडे, पण पाटल्याला कुणीच बघणार गेलं आणि तिला ती काही समाधान वाटणार गेलं. भरपूर मंदाली, भरपूर मंदाली. नाही उगच केले माय वडाली, उगच नको म्हणले होते माय, उग एक एक तोड्याच्या कर म्हणले होते, सावरला भरपूर करणारे, पण समाधान काहीच वाटणार गेलं, काहीच वाटणार गेलं समाधान. कोणीच लोक विचारणं गेलं, कोणी लोक विचारणं गेलं, कोणी बघणार गेले, हिला काही अनुगोड लागणार गेलं विचारल्याशिवाय. कोणीच विचारणं गेले माय एवढ्या पाटल्या घातल्या तर पेवर सोन्याचे येतात. भरपूर भरपूर केली. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हाळ्याचे दिवस होते आणि गावाचे समधी गावातले लोक वट्यावर बसले होते. वट्यावर बसल्यानंतर गावाच्या शेजारी कडब्याची बनीम होती आणि ती बनीम पेटली होती. आणि बनीम पेटल्यानंतर लोक बनीम पेटली, बनीम पेटली, बनीम पेटली म्हणून लोक घागरेन, हांडेन, पाण्याच्या टाक्यान हे ते घेऊन घेऊन पाणी टाकलं. त्याच्यात बी हिनं नंतर तिथे गेली आणि तिनं तिथे गेल्यानंतर अशा पाटल्या असं सार पोरं असे टाकत होते कळशा. अरे बनीम पटली, बनीम पटली, इजवा इजवा इजवा, पाणी टाका, इजवा टाका, पाणी टाकत होते हांड्याने, हे करत होते. तिच्यामध्ये पळत पळत गेली. अशा पाटल्या असं करू लागली, अशा पाटल्या करत करत इथं घागर टाक, तिथं घागर टाक, तिथं घागर टाक. त्याच्यातलं एका पोरानं म्हणलं, मावशी काय कधी केल्यास पाटल्या, कधी आणल्यास पाटल्या? त्याने काय म्हणले, येड्या हे जर काल जर विचार तरी बनीम फुकून द्यायची. हिच्या पाटल्या विचारण्यासाठी लोकांची बनीम जायला हरकत नाही, पण मला लोकांनी चांगलं म्हणावं आणि मी आणलेली वस्तू लोक. पार्वती म्हणते की आमच्यासारखं श्रेष्ठ या जगात कोणी नाही, आम्हीच देवाच्या तिघा बायका आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत. भगवान शंकर म्हणले हिला किती सांगितलं तर हिला समजत नाही. त्यावेळेस भगवान शंकरला वाटलं थोडं आता इथं जर नारद जर आले तर बघत होत. तितक्यामध्ये नारायण नारायण श्रीमन नारायण 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 बोला, आणि पार्वती नारदाला विचारत, नारदा आमच्यापेक्षा, आम्ही तिन्ही स्त्रियापेक्षा या जगात ते कोण श्रेष्ठ आहे? नारदाने सांगितलं, तुम्ही तुमच्या भ्रमातून थोडं बाहेर पडा. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी अत्रि ऋषीची पत्नी अनुसया माता हे सर्व तिन्ही त्यात श्रेष्ठ पतिव्रता स्त्री आहे असं म्हटलं. कुण नारदानं. तिथून पुढे गेले. पुढं गेल्यानंतर कैलासावर गेले, वैकुंठात गेले. तिथं गेल्यानंतर जे महादेवाचं पारू चाल तिथं बी तेच चालू होतं. तिथे तिने ते संवाद चाला. तिथून तिथे गेले. मग त्याच्या पुढे गेल्यानंतर ब्रह्मदेवाकडे गेले सत्यलोकामध्ये. आणि मग लक्ष्मी, पार्वती आणि ती कोण? ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री. मग नारदांना विचारले ह्या तिरगिसरे ती याची हिचं पातिव्रत्य नष्ट कशानं होईल आम्हाला ते सांगा. आता पर्याय ते सांगा. नारदाने सांगितले एकच करा, तुम्हाला सोपा उपाय सांगतो. तुमच्या तिन्ही मालकाला, तुमच्या तिन्ही पतीला, भगवान विष्णू, भगवान महादेव, भगवान ब्रह्मदेव, तिन्ही तुमच्या मालकाला, देवाला अनुसयेकडे मातेकडे पाठवा आणि त्यांच्याकडे जाऊन अशी याचना करा, अशी मागणी मागा की तिथं गेल्यानंतर नग्न अवस्थेमधून आम्हाला भोजन घाला, यथेच्छ भोजन घाला, ही मागणी करा. त्यावेळेस तिचं पातिव्रत्य नष्ट होईल आणि मग तुमचा अधिकार वाढेल. बर. तिन्ही देव आपापले वाहन घेऊन अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. आश्रमाजवळ गेले. वाहनातून ते काही उतरले. अत्रि ऋषीने पाहिलं साक्षात भगवान विष्णू आहेत, भगवान शंकर आहेत, भगवान महादेव आहेत. त्या तिन्ही देवाला बघितलं आणि त्यांना विचारलं कारण किम कारणम, कशासाठी तुम्ही आलात? त्या देवाने सांगितलं आम्हाला अनुसया मातेचं दर्शन घ्यायचं, भेटायचं आहे. अत्रि ऋषीने सांगितलेत अनुसया मातेला बाहेर ये. आश्रमातून अनुसया माता बाहेर आली आणि तिन्ही देव दिसले. भगवान विष्णू, भगवान शंकर, महादेव दिसले. तिन्ही देवाचं दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर अनुसया माता म्हणते दत्ताचं चरित्र थोडं काय. अनुसया मातेने म्हटलं आमच्याकडे, माझ्याकडे येण्याचं काय कारण, तुम्ही कशासाठी तुम्ही आला? त्यांनी सांगितलं आम्हाला भोजन घाल, म्हणे भोजन, जेवायला वाढ. तिने सांगितले जेवण वाढते काय हरकत नाही. असं नाही म्हणे, असं जेवण की नग्न अवस्थेमध्ये असून जेवायला वाढ.
बर आता ती पतिव्रता स्त्री असल्यामुळे तुका म्हणे पतिव्रता तिची आणि पतिव्रता स्त्री असल्यानंतर पतिव्रते स्त्रीचा जर छळ जर केला देवाचा देखील अभिमान गर्व नष्ट होतो. लक्षात ठेवा, पतिव्रता स्त्रीची एवढी ताकद असते तिची. तुका म्हणे पतिव्रता तिची तिन्ही देवावर सत्ता. तिला म्हणले काही हरकत नाही, स्वयंपाक करते, तुम्हाला यथेच्छ भोजन वाढते, जेव्हा करते. आता पतिव्रता स्त्री असल्यामुळे तिनं काय केली, आपला हात, पवित्र हात तिन्ही देवाच्या मस्तकावर ठेवली. भगवान शंकराच्या, महादेवाच्या, विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या तिन्ही देवाच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या अनुसया मातेनं ती तिन्ही देव बालरूपात आले. एकदम बाळ लहान झाले. लहान झाल्यानंतर त्या अनुसया मातेनं भगवान विष्णूला पाळण्यात घातले आणि पाळण्यात घालून झोके देऊ लागले. देवा, एवढं विश्व सांभाळून 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 थकलास, एवढ्या चराचरातल्या लोकाला खायला प्यायला जेवायला देऊन सर्वाला तृप्त करून हे करून तुझ्या मागे खूप काम आहेत. आता तुला मी लहान केले, शांत झोप घे म्हणून पाळण्यामध्ये घालून दोरीने त्याला झोके देऊ लागले. काय अधिकार श्रेष्ठ असले एवढ्या मोठ्या देवाला. महादेवालाही तसंच केले, सर्वांना तसंच केले. मग नारद लगेच निघाले. नारदाचं काम असते, नारद बर. आणि देव गेले बाळ रूपात तिथं झाले. अनुसया माते संग तिथं देव राहलेले. या तिन्ही देवता स्त्रिया म्हणाले आमचे मालक गेलेत, आणखी आले नाहीत, आमचे मालक गेलेत, कुठे गेलेत की आणखी आले, फोन नाही, तार नाही, काही नाही. लगेच नारद तिथे गेले. नारायण नारायण नारायण, काय चाललंय? तुम्ही दोघे इथे बसलात. नारदाने विचारलं कुठे आहे तुमचे मालक? तुमच्या मालकाला लहान केले, लहान करून पाळण्यामध्ये घालून झोके दिलेले त्या अनुसया मातेनं. मग आता कसं करावं लागलं आणायला? जावा म्हणलं आता आणायला. हे तीनही गेल्या. लक्ष्मी गेली, सावित्री गेली आणि कोण? पार्वती गेली. पार्वती लक्ष्मी जाऊन अनुसया मातेला म्हणलाली आमचे मालक आम्हाला परत कर. तिनं सांगितले ओळखून घ्या तुमचे मालक म्हणजे. मालक ओळखून घ्या म्हणजे. ओळखू ना गेले. शेवटी लहान केले. शेवटी पार्वतीचा, लक्ष्मीचा, सावित्रीचा अभिमान नष्ट झाला, अभिमान गळाला आणि शरण गेल्या. आम्ही एवढ्या तिन्ही देवाचे सर्व चराचरातल्या मालकाची पत्नी असाल, पण तुझी सत्ता, तुझी सारखं पावित्र्य आमच्यात नाही. तू आमचे मालक आम्हाला प्राप्त करून दे असं म्हटल्या लगेच आणखी त्यात हात ठेवली, हात सर्वांना ठेवली आणि तिन्ही देव एक रूपामध्ये प्रगट झाले. पुंडलिक वरदा आणि तेच नाथ महाराज अभंगाच्या ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. कोणता महिना होता अंकुश महाराज? ऋतुकाळ, मन हेमंत, मन तिसरं चरण. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत
महाभागाच्या तिसऱ्या चरणामध्ये कोणतं म्हणतात महाराज? हा, मार्गशीर्ष. तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी विठोबार खुमाई, वार कुमारी बार खुमाई, वार बोला पुंडलिक दत्तात्रय भगवान सद्गुरु श्री विठ्ठल महाराज जनार्दनी पूर्णकार निर्गुण निराकार देवा नाही रूप, देवा नाही भाव, देवाला रूप नाही, देवाला नाव आहे. नाथ महाराज म्हणतात तो निर्गुण निराकार आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अव्यक्त निराकार नाही जे आकार, जिथून चराचर हरसी भजे तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंद रे अनुमानिना अनुमानिना. असा हा परमात्मा आहे. त्याला नग आहे, त्याला गाव नाही, त्याला रूप नाही. आपणाला गाव आहे, तो परमात्मा एक गाव म्हणावं तर तो परमात्मा नाही असं कुठेही नाही. तो परमात्मा सर्वत्र ठिकाणी आहे. आता काही गोष्टीचा भाव आहे, काही गोष्टीचा अभाव आहे. आता आपण इथं आहोत, आता इथला आपला भाव आहे. आपण आपल्या घरी आता सध्या आहोत, आपल्या घरी आहोत सध्या आता आपण नाही. आता इथं आपला काय, आता इथं आपला भाव आहे आणि घरी आपला अभाव आहे. आपण घरी नाही, आता आता आपण परमात्मा मात्र तिथं आहे आणि इथं आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला. परमात्मा सर्व ठिकाणी. परमात्म्याला नाव नाही, परमात्म्याला रूप नाही, परमात्म्याला गुण नाही, परमात्म्याला नाव नाही. तो परमात्मा अव्यक्त आहे. अव्यक्त असणारा परमात्मा निराकारला, अव्यक्त निराकार. परमात्मा आकारला कशासाठी आला? भक्तासाठी आला. भक्तासाठी येऊन तो परमात्मा सोय केला. असा हा परमात्मा इथं अवतारित होतो आणि त्या अवतार कार्याचा उत्सव दिवस आज आपले आहे. असाच अवतार दत्तप्रभूचा असा जन्मोत्सव दरवर्षी साजरा व्हावा आणि या दत्तप्रभूच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वत्र ठिकाणी या ठिकाणी सर्वांनी येतात. सर्व पंचक्रोशीत आलेल्या सर्व भावी भक्तांना, श्रोते मंडळींना सद्गुरू महाराजांचा कोटी कोटी शुभ आशीर्वाद. दत्तप्रभूचा तुम्हाला शुभ आशीर्वाद. माझा तुम्हाला सर्वांना प्रणवाद. असेच परमार्थ करा, अशीच भक्ती करा, नामस्मरण करा, देवदेव करा, देवाचं भजन करा. माणसाचा भरोसा नाही, कोण दिवस येईल कैसा नाही. देहाचा भरोसा आहे तोपर्यंत मस्त राहा. देवानं ठेवलं तसं राहा आणि परमार्थ मात्र अठ्ठासानं करा, अठ्ठासानं करा. तुम्ही कुणालाही विसरा पण देवाला कधी विसरू जाऊ नका. देवाला सतत समोर ठेवा आणि देवाचं सतत भजन करा. सेवा समाप्त झालेली आहे. कीर्तनाची सेवा सद्गुरू विठ्ठल महाराजांच्या चरणावर समर्पित करायचं आहे. परत संध्याकाळी मठावर आणखी पौर्णिमेचं कीर्तन आहे. येणाऱ्या पाम्पलेट घेऊन ये रे ज्योतिबा. आता सद्गुरू विठ्ठल महाराजांचा 22 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत सुंदर असा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाकरता सर्वजण उपस्थित राहा. सर्वांनी कार्यक्रमाला हाती लावा. महाराजांचे मोठमोठे महाराजांचे कीर्तन आहेत, ते कीर्तन श्रवण करण्याकरता सर्वांनी या. हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा भजन आहे, अन्नदानाची व्यवस्था आहे, सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी जेवण आहे. मोठमोठ्या महाराजांचे कीर्तन भजन आहे. त्या कार्यक्रमाकरता सर्वजण उपस्थित राहा. त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. कार्यक्रमाची तारीख 22 डिसेंबर ते 29. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. वाणीला विश्राम देतो.
रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. वातावरण नाही व्यवस्थित, काय करावं. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ होगा तुम्हारा हमारा, मिलन साथ रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ होगा तुम्हारा हमारा, मिलन साथ होगा तुम्हारा. खूप जीवन चांगलं आहे, खूप सुंदर जीवन जगा, खूप चांगलं जीवन जगा. सर्वांना प्रेम द्या, सर्वांकून प्रेम घ्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख घे, प्रेमाविन नाही समाधान. आनंदानं जीवन जगा. बघा, आपण गेलो म्हणून लोकाला कळालं की लोकाला वाईट वाटावं का चांगलं वाटावं? आपण गेलो म्हणून कळालं की लोकांच्या डोळ्यातून अश्रूची धार यावं, असं गोड जीवन जगा. ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, बोला ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम, गाडी वाजवून भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. करा क्षमा परम, ज्ञानदेव तुकाराम.
जन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी